मतपत्रिकेवर शालेय निवडणूक, विद्यार्थ्यांना मिळाला प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव। शेगाव बुज येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची रचना करण्यासाठी मतपत्रिकेवर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला। या निवडणुकीत प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आला। तसेच इयत्ता 5वी ते 10वी मधून मुख्यमंत्री तर इयत्ता 11वी व 12वी मधून उपमुख्यमंत्री निवडण्यात आला। प्रत्येक विद्यार्थ्याला 2 मतदानाचा अधिकार देण्यात आला होता। निवडणुकीपूर्वी योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या। नामनिर्देशन अर्ज स्वीकारले गेले, त्यांची छाननी करून अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर उमेदवारांनी प्रचार केला आणि प्रत्यक्ष मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले। शाळेच्या परिसरात 4 मतदान बूथ उभारण्यात आले होते। निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत उरकुडे यांनी जबाबदारी पार पाडली। सर्व शिक्षकांनी या प्रक्रियेस मोलाचे सहकार्य केले। 16 डिसेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला। यात मुख्यमंत्री म्हणून प्रथमी श्रीकांत तलसे इयत्ता 10वी अ तर उपमुख्यमंत्री म्हणून वैष्णवी रवींद्र टोंगे इयत्ता 11वी अ यांची निवड करण्यात आली। हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून लवकरच निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून संपूर्ण शालेय मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात येणार आहे। वरोरा भद्रावतीवरून तालुका प्रतिनिधी आशिष कोटकर, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, टीव्ही न्यूज।